यावर्षी अष्टमी आणि नवमी तिथी एकच आहे का? तिथी आणि उपासाचा मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत. यंदाच्या शारदीय नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीबाबत मोठा गोंधळ आहे. शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी शुभ अष्टमी साजरी होणार आहे. दसरा म्हणजेच विजयादशमी 12 ऑक्टोबरला रोजी साजरी होणार आहे. अशा परिस्थितीत नवमी कधी साजरी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक भाविक 9 दिवस उपवास करून दशमीला उपवास सोडतात, तर अनेक जण अष्टमीला उपवास करून नवमीला उपवास सोडतात. शास्त्रानुसार अष्टमी नवमीचे व्रत शुभ मानले जाते. यावर्षी नवरात्रीची सुरुवात 3 ऑक्टोबरला झाली आहे आणि ती 12 ऑक्टोबरला संपेल. नवरात्र उत्सवातील महत्त्वाचा तिथी म्हणजे उदय तिथी. उदय तिथीनंतरच्या तिथीला व्रत करावे. सप्तमी गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी होईल. अष्टमी व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी पाळला जाईल. अष्टमी तिथी शुक्रवारी सकाळी 6:52 राहील. त्यानंतर नवमी तिथी सुरू होईल. उदय तिथीनुसार 11 ऑक्टोबर रोजी महाअष्टमी व्रत पाळले जाईल आणि 12 ऑक्टोबरला नवमीला सकाळी 6:52 पूर्वी उपवास सोडावा लागेल. 2 दिवसात अष्टमी साजरी होणार. 10 ऑक्टोबर रोजी सप्तमी तिथी दुपारी 12:30 चालेल आणि त्यानंतर महाअष्टमी तिथी सुरू होईल आणि 11 ऑक्टोबर रोजी 6:52 चालेल. भाविकांना 10 ऑक्टोबर रोजी सप्तमी तिथी आणि अष्टमी तिथी एकत्र येत असल्याने उपवास करू नये. शुभ मानले जात नाही. अष्टमी नवमी तिथी आल्यावर उपवास करावा आणि सूर्योदयानंतर नवमीच्या दिवशी उपवास सोडता येईल. यावर्षी अष्टमीयुक्त नवमी 11 ऑक्टोबर रोजी आहे आणि नवमी तिथी 12 ऑक्टोबर रोजी आहे. सकाळी 6:52 चालणार आहे. त्यामुळे सकाळी अष्टमी व्रत करता येईल. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:52 नंतर दशमी तिथी सुरू होईल.